हॅलो. हा बोल की. वासूच्या लाईफ मध्ये एक माया नावाची मुलगी येते. तुझ्या डोळ्यात हरवतो मी, एक वेगळ्या जगात रमतो मी. वेळेचं भान राहत नाही, मन माझ तुझ्यात गुंतू. 2 महिन्यानंतर अरे अचानक कसं आलास? मला सांगलं तर मी आलो असतो की तुला घ्यायला. हा यार, काम पूर्ण झाल्यामुळे यावं लागले. बघू वहिनीचे फोटो. हे बघ, हे माया आहे, माझी होणारी बायको. आणि तुझी वहिनी. यार, स्टोरी तर एकदम मूवी सारखी आहे. गेल्या वर्षी आमचा पूर्ण परिवार एका लग्नाला गेले होत्या. मायाच्या भावाच्या. सांगायला तर आम्ही फॅमिलीच फ्रेंड आहोत, पण खूप दिवसापासून आमचं बोलणं बंद आहे. पण एका गैरसमजामुळे आमच्यामध्ये दुरावा आला. पण या वेळेस आजीने लढाईचं नाटक करून 2 फॅमिली एकत्र आणली. सगळं दुरावा दूर होऊन गेलं आणि पुन्हा बोलणं चालू झालं. आणि आता राहिलं मायाचं प्रश्न. पण तिच्यासोबत काय एवढं बोलणं झालं नाही. पण काय माहित, तिला बघले की तिच्या प्रेमात पडलो. पण हे गोष्ट अजून मायाला माहित नाही. आणि ते म्हणतात ना, खऱ्या प्रेमाची कधी पण जीत होते. माझा परिवार पण तिला सून बनवतो म्हणत आहे. आता फक्त वेट करताय एका गोष्टीची, ते म्हणजे मायाचा आन्सर. आणि मला भरोसा आहे ती हाच म्हणजे. काय यार अभि, सगळं मजाच विचारायलास. तुला पण प्रेम झालते की? कोण आहे ती मुलगी? मला पण भेटू ना एक बार. तू ज्या मुलीचे मला फोटो दाखवलास ना, तिच्यावरच माझं प्रेम आहे. हे तू माझ्यावर प्रेम करतोस माहित असून मी तुझ्यापासून दूर जाऊ या तुझ्याशी काही ड्रामा करू, मी असं अजिबात नाही. मी तुला खोटं नाही बोलू शकत. एका चांगल्या मुलीवर मनातल्या मनात कोणी प्रेम करू शकत. ती एकाला निवडली म्हणून बाकी मुलांचं आयुष्य संपत नाही. इथं पण तेच आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की या मॅटर मध्ये माझा मित्र आहेस. अरे, तू कधी सांगितलंस का मायाला तुझ्यावर प्रेम करतास म्हणून? अरे, मी प्रत्येक गोष्ट पहिला तुला सांगतो ना. मला माहित आहे की ती मला पसंत करते, पण प्रेम करते का नाही हे सांगता येत नाही. आपल्या दोघांची सिच्युएशन सेमच आहे. जर आपल्याला तिच्या मनातली गोष्ट माहित करायचं असेल तर आपल्या मनातली गोष्ट तिला सांगावं लागते. अरे, मला काय समजलं नाही. दोघं विचारू, चल.